राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता तुम्ही म्हणता ही कॅमेराचा मामा कुठला अँगल आहे भाऊ, मॅटर काय झाला तिथं आणखं होतं उभं करायचं, ती मोडलं भाऊ माझं. आणि मग निवांत झाडाखाली बसलो होतो. बघा किती सुंदर दिसतंय. म्हणलं तसं तसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. थोडं एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. प्रत्येक आणि हा थोडं बाग फक्त पुरुषाने बघितलं तर माझा थोडं समाधान वाटतं. माता माऊली दुनियादारी तुम्ही थोडं लांब थांबा, आम्हाला थोडं बोलून द्या, चर्चा करून द्या. कारण पुरुष आत्ताच्या काळात अशी परिस्थिती आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. हजारो शेकडो लोकांच्या संपर्कात असल्यामुळं काही गोष्टींच्यावर मला आता फोकस करावा वाटतो. प्रत्येक पुरुषाचं काम जीवन किंवा त्याचं वैवाहिक जीवन हे थोडंसं कुठंतरी अस्थिर बनत चाललं आहे. तो 18, 20, 22, 25चा 30पर्यंत काहींचं नो प्रॉब्लेम ठीक चाललं आहे. पण जसा तो 35च्या पुढं जातो आहे तसं त्याला आपल्या पार्टनरला खुश ठेवणं, तृप्त करणं अवघड होऊन जातं आहे. तेवढंच मला वाटतं काही गोष्टींच्यावर फोकस करणं गरजेचं आहे आणि काही गोष्टींच्यावर तो लक्ष देणं गरजेचं आहे. काय केलं पाहिजे. भले तुम्ही कधी बाजार केला नसेल, काय हरकत आहे. तुम्हाला लाज वाटत असेल गावात बाजार करायची, दुसरीकडे करू शकता. बाजार करणे म्हणजे आपला भाजीपाला आणणे, ध्यानात ठेवा. काही वस्तू स्वतः ते जे नायट्रेट पाहिजे ते शरीरात आपल्या ते कुठून येईल तुम्हाला सांगतो. बाजारात पिशवी घेऊन शिरायचं भाऊ. पहिल्यांदा घ्यायचं काकडी. तुमचं आलं तर गरजेचं आहे, पण ते आपण ग्रीन सॅलड म्हणतो. रक्तवाढीसाठी ती गोल काय असतं, काय म्हणतात काय त्याला भाऊ, बीट घ्यायचं, काकडी घ्यायची, मुळा घ्यायचा, गाजर घ्यायचं. शक्यतो निर्जंतुक म्हणजे लय औषध मारलेलं नसावं. ह्या 4-5 वनस्पती मात्र. पालकची गड्डी आवर्जून घ्या, ध्यानात ठेवा. पालकाची भाजी भाकरी चुरून हाणायची, ध्यानात ठेवा. कारलं घ्या. हे 4-5 ॲटम तुमच्या आहारात असणं लय गरजेचं आहे. हा खाऊ शकता ना, काय सॅलड म्हणून आमकं तमकं. ह्या लैंगिक जीवनाच्या तुमच्या सुखाच्या आड येणाऱ्या काही गोष्टी सांगतो. नंबर 1, बैठी जीवनशैली. बऱ्याचजणाला ऑफिस असतं, पोट वाढतं, व्यायाम नाही, काय नाही. हा असला पाहिजे. अख्ख्या 24 तासात एकदा का होय ना, भले तुम्ही पटापटा चाला काय, पण थोडा का 10-15 टिपकं घाम निघाला पाहिजे, ध्यानात ठेवा. आणि त्याच्यात जेवण सुधारणार, जिस्त शरीराला कष्ट तर पाहिजे ना. जो कष्ट करी त्यांची गोष्ट वेगळी. आमच्याकडं लेबर येतं ह्याचं चाळीसगाव, धुळे त्या भागात. एक कोयता 1.25 टन तोडते रोजचा ऊस. मग लक्ष्मीगर पाठीमागं त्याची वाड बांधून टाकी ती मुळ्या वाती. कष्ट. यांना कुठल्याही ह्याची गरज नाही. यांना ऑटोमॅटिक त्यांचा पांडुरंग वाली आहे. त्यांना बाजरीची भाकर आणि एखाद्या अंड्याचं खळगूट केलं आणि ते खळगुटात चुरली तरी त्यांचं ओके. त्यांचा राखण करता पांडुरंग. त्यांना कुठली अडचण येत नाही कशातच. पण बैठी जीवनशैली, काम नाही काय नाही, ह्यांना जर पोटात चरबीचा थर वाढला तर कार्यक्रम येतो. हे तुमचं जे इरेक्शन, तुमची जी ताठरता, याला धोकादायक गोष्टी तुम्हाला सांगतो. ही जी चरबी एक्स्ट्रा 100 किलो वजनाचा माणूस आहे, त्याच्यामध्ये 13 किलोपर्यंत चरबी आत साठलेली असते. अशा लोकांनी संध्याकाळचं जेवण 50% कमी करून टाकायचं. त्याचं फक्त मेद बनवून चरबी बनवूनच साठती. काय उपयोग नाही संध्याकाळच्या जेवणाचा. फक्त उपाशी पोटी झोप येत नाही म्हणून थोडं निमार्द खा. सकाळचं जेवण राजासारखं मजबूत जेवा, किती बी काय फरक पडत नाही. कारण दिवसभरच्या हालचालीत तुमचं ते डायजेस्ट होणार व्यवस्थित. मग त्याची नाश्ता होता करा, काय करा. 2 कपपेक्षा कधी चहा, एक तर चहा पिऊच नका, घेतला तर ब्लॅक टी घ्या, पण 2 कपपेक्षा चहा पिऊ नका. हे दूध, साखर, चहा पावडर ह्याचा बनवलेला चहा फक्त कपात येतो, वाफ फाळल्याला छान दिसतोय, फुरका मारल्यावर बी चांगला दिसतोय. पण तो चहा जेव्हा आपली लाळ मिक्स होऊन थोडा गार होऊन नरड्याच्या आत दाखलतो आपण, जठरात गेलं का अशा आंबाट त्याच्या ठिसऱ्या तयार होत्या, तुम्हाला सांगतो. आणि पित्ताचं, वाताचं ते अनेक प्रॉब्लेम देतो हा चहा. फक्त तोंडात घेतो ना तवरच चांगलं. माणूस चला चहा घेऊ. ही काही आपलं भारतीयांचं ते पेय नाही आहे, लक्षात घ्या. इंग्रजांनी आणलेलं आहे ते आपला त्या चहाशी काही संबंध नाही. त्याच्याऐवजी
ब्लॅक चहा घेतला, म्हणजे काळा चहा बनवला बिगर दुधाचा, आणि थोडं लिंबू टाकलं त्याच्यामध्ये, ते एक वेळ चांगले शरीराला, असा विषय. ह्या लैंगिक सुखाच्या तुमच्या आड येणारी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ट्रेस. लोकांना कोणाला कर्ज आहे, कोणाला काय टेन्शन, ही टेन्शन आहे ना, हे पार त्या वैवाहिक जीवनाला कुत्रा लावून टाकतं तुम्हाला. खरं ही ट्रेस नाही पाहिजे माणसाच्या. आत्ता समाजातील स्त्रिया बऱ्याच अंशी बिघाडण्याचं, वाम मार्गाला जाण्याचं, त्या स्त्रिया पळून जाण्याचं, नाही पळून गेल्या लय घरंदाजीचं, अगदी नोकराशीसुद्धा शारीरिक संबंध ठेवण्याचं, कोणाही संबंध ठेवण्याचं, दिराशी संबंध ठेवण्याचं हे प्रमाण आत्ताच का वाढलं, याचं कारण पुरुष कमजोर झाला आहे, लक्षात घ्या. तो नाही तृप्त करू शकत आपल्या स्त्रीला, नाही सॅटिस्फाय करू शकत. 20-25 मिनटापर्यंत काय, तर मला इतके म्हणत की 2-4 मिनटं लय झाली. ही समाजातली गरज ओळखून चरकसंहिता 1 नंबरचा ग्रंथ आहे, हा माझ्या मतानुसार. आयुर्वेदात भरपूर ग्रंथ आहेत, पण चरकसंहिता बऱ्यापैकी अलीकडच्या काळात लिहिलेली, आणि चरकसंहितेच्या म्हणण्यानुसार की बुवा थोडं गप्पा बोलून तर थोडं वाढलं आपला वेळ तरी हरकत नाही. चरकसंहितेनुसार काही अशा वनस्पती आहेत की त्या तुमच्यामध्ये ती जागरूकता, ती शक्ती, ती जसं 18-19व्या वर्षी तुम्ही तराट होता तशा प्रकारची, आणि लैंगिक तुमची जी गरज आहे, भूक आहे, ती मिळवण्यासाठी त्याचा अवलंब केला पाहिजे, त्या खाल्ल्या पाहिजे. आणि कुणाचाही काही 1% सुद्धा साईड इफेक्ट नाही, हे लय महत्त्वाचं. आता त्याच्यात सगळ्यात टॉपला काय असेल ना, तर शिलाजीत आहे, ध्यानात ठेवा. केसर आहे, त्याच्यानंतर सफेद मुसळी, तिथं 1.5 लाख रुपये क्विंटल आहे, ध्यानात ठेवा. कुठं चौकशी करा तुम्ही. अश्वगंधा आहे, शतावरी आहे, तालमखाना आहे, गोखरू आहे, ह्या अशा ज्या वनस्पती आहेत ना, हे आहेतच, त्याचबद्दल वाद नाही. मग या कुठं मिळते ना, आपल्याला काय मिळते, ह्या दृष्टीने मी पाठीमागं जे दौरा केला किंवा निमच मंडी राजस्थानचा काय बघा थांबलो, त्यावेळेस असं कळलं की तिथलं 80-90 वर्षाचं म्हातारं, अशा त्या पांढऱ्या शेपीत मिशा तराट, ते उंटणीचं दूध, 2-2, 3-3 स्त्रियांशी संबंध ठेवते, म्हणजे बायका बी आहेत त्यांना, तसं काय विषय. 80चं म्हातार, आपली 35-40 पण मामा रेंज गेली, काय करू. ते 35ची पोरं, ह्याच्यावर कधी आपण विचार करणार आहे का नाही, का आपण त्याच्यावर सापडल्यावर विचार करणार आहे. साधी गोष्ट आहे. त्यांच्याकडून थोडं जाणून घेतलं की बा कसं काय, हे कसं. ते कधी कधी त्यांच्या खिशात लाकडंसुद्धा असतात बारकाली, ते लाकडं चागाळतात. आपण काही सुपारी खातो, लाकडं. भारतात जेवढी राज्ये आहेत, प्रत्येक राज्याचा आहार वेगवेगळा आहे, लक्षात घ्या. डीपमधलं तुम्हाला सांगतो, थंड प्रदेश आहेत, उष्ण प्रदेश आहेत, म्हणजे आहे सगळं. आपण भारताच्या बरोबर मध्यभागी येतो, पण MP च्या खाली आपण महाराष्ट्र. आहार वेगळा. तर आपला जो कार्यक्रम आहे ना, हा एका गोष्टीने केला आहे, ध्यानात ठेवा. ते म्हणजे गावरान तुपाचा कमीत कमी, जेव्हा माणूस स्वतःच्या आहारामध्ये वरण भात खा किंवा नंतर किंवा चपातीला चोळून खा, कमीत कमी 1 चमचा, अर्धा चमचा गावरान तूप खातो. गावरान म्हणतोय मी, गावरान म्हणून दुकान विकणारं गावरान नाही, ओरिजिनल गावरान. त्या माणसाला त्याच्या अख्ख्या मरुस्तवर कधी मुळ्यात होत नाही का, ते ऑइलचं काम करतं, लक्षात घ्या. ते घर्षणाने कुठं कोंब मेंदूनी अंधारी काय होऊ शकत नाही. ह्या बारीक सारीक गोष्टीत चरकसंहितेतला तुपाला इतकं महत्त्व आहे. जी टोटल धान्य आहेत, त्या धान्यामध्ये बाजरी हे असं धान्य आहे की त्याच्यात पौष्टिकता जास्त आहे, लक्षात घ्या. काही शीतवर्णी आहेत, काही उष्णवर्णी वनस्पती आहेत. मग त्याचा अभ्यास करून मी जी पावडर बनवली आणि ती तिथं बघितलं, हे मोठे मोठे ब्रँड आहे, नामकन त्यांचे काही 1000 कोटीचे कारभार, यांचे एजंट लोक तिथं बरं का. अजून एजंट कोण आहेत तुम्हाला, आणि आपलीच लोक आहेत. तुम्हाला सांगतो, मला एक गोष्ट अशी जाणवली की इंग्रज आपल्याला 150 वर्ष राज्य केलं, ह्यांनी इथली माणसं लक्षात घेतली की तिथून बघ मुठभर सैनिक घेऊन आलते. त्यांना कळून चुकलं की ह्या देशामध्ये गद्दारांची संख्या जास्त आहे, आणि हे गद्दार आपल्याला राज्य करायला मदत करतील. बरोबर इथं ते गद्दार त्यांना मिळाले आणि त्यांनी राज्य केलं. स्टडी आपलाच लोकांचा, आपल्यापेक्षा लोकांचा चांगला स्टडी आहे. त्याप्रमाणे ही जे वनस्पती आहेत, ह्या वनस्पती जर काही आता ऑस्ट्रेलिया, काही देश लय प्रगत आहेत, म्हणजे अतिश्रीमंत, त्या देशातल्या त्या कंपन्यांनी
तिथल्या म्हणजे माणूस लय हुशार आहे. भारतात अशा वनस्पती बऱ्याच जास्त प्रमाणात मिळतात. त्याचं गुणधर्म त्याचं हे ते. आता कांदाच घ्या. आपल्या भारतासारखा महाराष्ट्रासारखा कांदा कुठंच नाही, पाकिस्तानमध्ये नाही, कुठंच नाही पिकत. त्याची चव वेगळी काय एवढं, एक नंबर कांदा आपलाच असं. तर ह्या वनस्पती आपल्याला काय, जी ओरिजिनल वनस्पती आहे त्या ओरिजिनल वनस्पतीचं 2-3 प्रकार होतात. पाला असतो, बारीक काटके असतात, ओरिजिनल शतावरी असते, शतावरीच्या खालीचे मुळे असतात, काटक्या असतात बारकाल्या, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर म्हणतो. सगळ्यात टॉप क्वालिटीचा जो माल आहे हा एजंट तिथं खरेदी करणार, आपले व्यापारी त्याला सामील आहेत. अख्खा इम्पोर्ट म्हणजे परदेशात जातो. तिथल्या कंपन्या त्याचं काही डॉलरमध्ये काही ह्याच्यात. आपल्याला हे आपल्याकडच्या कंपन्या मेडिकलमध्ये गेला का असं आकर्षक डबी दिसती, 50 ग्रॅम 70 रुपयाला. तुम्ही 40 आणि 50 ग्रॅममध्ये लोकांची चेष्टा केल्यासारखं काही नाही. तर आता मला सांगा, सफेद मुसळी असून दे 1.5 लाख रुपये किलो. 1 किलोची किंमत किती होती माहिती आहे का तुम्हाला? फक्त 1500 रुपये. बरं 100 ग्रॅमची किंमत किती होती? 150 रुपये. 100 ग्रॅम पावडरची किंमत 150 रुपये. बरं तू थोडा नफा घे 10-5 रुपये, त्याबद्दल वाद नाही. 150चे 200 निघ बा, तसं वाद नाही. 50 रुपये घेतो. ओरिजिनल दिलं ना, लोक 5-50चा विचार नाही करीत, तर लोक नाश्त्याला बसली तर 50-100 खर्च करतात. आता काय होते बघा, 150 रुपये किमतीची 100 ग्रॅम पावडर, ठीक आहे, त्याला 170 रुपयात पडली असेल ती, थोडं बराडणे आमकं तमकं ट्रान्सपोर्ट लागलं पडी. कॅप्सूल उडुशीची बारीक त्याच्यात ती भरायची. लगा 100 ग्रॅम पावडरमध्ये 500 कॅप्सूल तयार होत्या ना, 100 ग्रॅम येते, लक्षात आलं का? मग त्या एका कॅप्सूलची किंमत किती? 1 रुपयासुद्धा नाही होत, 8 आणे सुद्धा नाही होत, 4 आणे सुद्धा नाही होत. ती 20 रुपयाला कायची, 15 रुपयाला कायची. याला म्हणतात लूट. आणि याला म्हणतात तुम्ही आम्ही, आता मी शेतकरी म्हणून उलगाडून सांगतोय, आता ते शेतकऱ्यातच असतं की काय लूट बा. आम्ही ह्यांचा 50 ग्रॅम दिलं सोडून, 100 ग्रॅम दिलं सोडून, आणि अशा आकर्षक डब्यान फिब्यान लय भारी असं लिहिलेलं त्याच्यावर, ती सगळ्या 56 प्रकारच्या परवानग्या काढा माल ज्याचं उठत नाही त्याचा. आता यांनी निम्या दिली की लोक काय बोलत नाही. अर्धा किलोचाच पडा बनवला बा आपण, कमी नाही डायरेक्ट. हां, जे पाहिजे ते केलं आणि त्याच्यामुळे लोकांना रिझल्ट आहे. बरं नुसतं ती सेक्सवर्धक आहे किंवा नुसतं ते तुमच्या शीघ्रपथनासाठी काम करते असं अजिबात, बनवलं त्यासाठी, पण इतर अनेक गोष्टी काम करते. सगळ्यात म्हणजे पोटाच्या समस्या आहे, पोठा आताडी जठर सापच करते. बऱ्याच जणांना सांगतो की 2-3 दिवस म्हणजे विष्ठासुद्धा थोडी काळसर आली का गाण काढते सगळं. गोबारा येणे, ह्या कुशीवन त्या कुशीवन, गॅस पाकाडणे हिन पुरा कार्यक्रम खतरनाक. अजिबात पोटात तक्रार राहणार नाही. आणि ह्या आपली पचन संस्था जितकी सुदृढ आणि चांगली असेल ना, तेवढं तुमचं लाईफ वाढणार. ध्यानात ठेवा. अन्न हे पचलंच पाहिजे, न पचलेलं बाहेर फेकलं पाहिजे. ते का आतल्या आत पोटाच्या समस्येमुळं कुजलं सडलं तर त्याचा इफेक्ट हा नक्की तुमच्या आयुष्यमाना होणार आहे. आणि भयंकर सगळं. स्फूर्ती म्हणजे आपल्याला असा कुठं काय काम करा असं आळस वाटतो, तर त्याच्यात ते चपळता निघून जाते, त्याच्यावर काम करते ह्या वनस्पती. त्याच्यामुळं एक छोटा प्रयोग मी केलता. आता ते संपत आले, 5-25 पुढे राहिले असतात फक्त. तेवढ्यात गेलं की आता तर काय जाणार नाही, पण जूनमध्ये परत एकदा जाऊन माझ्या सबस्क्रायबरसाठी आणि असं त्या मित्राला जे आपले सबस्क्रायबर नाही त्यांना देऊच नका. माझा आहे का तुम्ही, मी आपल्या लोकांसाठी बनवलं आहे ते, आणि मला त्यासाठी वापर करून घ्या. ज्या सबस्क्रायबर माझा चॅनल रोज बघत यात किंवा माझ्यावर त्यांचे उपकार आहेत, ते कुठेतरी फेडण्याचा प्रयत्न असला पाहिजे ना, हा दृष्टिकोन आहे माझा. त्याच्यामुळं आपल्या कोण जर ज्याची संपत आली ना तरी त्यांनी घ्या, ध्यानात घ्या. आणि भविष्यात अजून ह्याच्यामध्ये काय बदल करता येईल, अजून मी शिलाजीतपर्यंत पोहोचलो नाही, ओरिजिनल केसरपर्यंत पोहोचलेलो नाही, पण भविष्यात तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी उपलब्ध करून तुमचं जीवन परफेक्ट, अगदी परफेक्ट. आणि थोडं कुठंतरी एक पुण्याचा पार आहे की क्राईमसुद्धा कमी होईल याच्यामुळं. जे एक बाई ज्यावेळेस संसार सोडून लेकरं बाळं नवरा सोडून पळून जाते, त्यावेळेस पूर्ण ते पुरुष संपतो. लक्षात घ्या, ते दाखवत नाही. समाज मान आलाय का, समाज म्हणतो हा त्याच्या ज्याने बागत असं गेला असं. आता काय कुणाला सांगता काय आहे ती खरं. त्याच्यामुळं ह्या गोष्टीवर भविष्यातसुद्धा फोकस ठेवीन. आई बाकलांच्या कृपेने सगळे व्यवस्थित होईल. मामा तुमच्याबरोबर आहे, काळजी करू नका. रामकृष्ण हरी माऊली.